शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय म्हणून न करता तो मुख्य व्यवसाय म्हणून करणं गरजेचं झालंय। शेळीपालनात मोठी संधी असल्यानं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या काटगावच्या शिवकुमार महंकळेंनी शेळीपालन व्यवसायात जवळपास 7 ते 8 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे। शेळी निर्यात करण्याचं त्यांचं स्वप्न आहे। येत्या काही वर्षात शेळीपालनातून वार्षिक 1 कोटी रुपयांचा नफा कमवण्याचा त्यांचा उद्देश आहे। सध्या त्यांना यामध्ये 70% यश मिळालंय। उस्मानाबादी शेळी ही दुष्काळी भागात कमी पावसाच्या प्रदेशात उत्तमरित्या वाढते। दुष्काळी उस्मानाबाद जिल्ह्यात हिचं संगोपन म्हणजे दुष्काळी स्थितीत चांगलं अर्थार्जन करण्याचं साधन ठरेल असा विश्वास काटगावच्या शिवकुमार महंकाळ यांना वाटतोय। इथे उस्मानाबाद जिल्ह्यात काम करत असल्यामुळे उस्मानाबाद शेळीचं एक आकर्षण मला होतं। आकर्षण का होतं? कारण मी लहानपणी धनगर समाजामध्ये खूप वावरलो। म्हणजे लहान असताना शाळेत असताना माझे पुण्यामध्ये धनगर मित्र होते, त्यांच्याबरोबर त्यांच्या गावाला जायचो, त्यांच्या शेळ्यांमध्ये फिरायचो। त्यामुळे तेव्हापासून मला शेळी पालनाचं एक आकर्षण होतं। आणि उस्मानाबादच्या शेळीचं एक त्याच्यात आणखीन आकर्षण का होतं? कारण ह्या शेळीचं मटन मार्केटसाठी खूप डिमांड आहे आणि सगळ्यात चांगल्या क्वालिटीचं प्रतीचं मटन हे उस्मानाबादी शेळीचं असल्यामुळं मी ह्या शेळी पालनाच्या व्यवसायाकडे वळलो। रिअल इस्टेट व्यवसायापासून शेती आणि शेतीपूरक शेळीपालन व्यवसायात उतरलेल्या महंकाळ यांनी सध्या शेळीपालन हा मुख्य व्यवसाय म्हणून स्वीकारलाय। जवळपास 7 ते 8 कोटी रुपयांची गुंतवणूक करून त्यांनी तुळजापूर तालुक्यातल्या काटगाव इथं हा प्रकल्प उभा केलाय। हे आमचा जो प्रोजेक्ट आहे पूर्ण हा 7,500 कॅपॅसिटीचा आम्ही प्रोजेक्ट 7,500 शेळ्यांचा कॅपॅसिटीचा प्रोजेक्ट आहे। त्याच्यासाठी आम्ही 37 शेड्सची उभारणी केलेली आहे। 20 बाय 40चे आमचे एक शेड आहेत। त्याच्यामध्ये उस्मानाबादी आणि सोजत अशा 2 प्रकारचे ब्रीडचे आम्ही इथं नियोजन केलेलं आहे। तर हे करत असताना कंपार्टमेंट वाईज आम्ही याचे नियोजन केलेलं आहे। लहान म्हणजे प्रेग्नंट गोट्ससाठी एक कंपार्टमेंट, त्याच्यानंतर डिलिव्हरी झालेल्या शेळ्यांसाठी एक कंपार्टमेंट, त्याच्यानंतर जे 3 महिन्याच्या आतली पिल्लं आहेत म्हणजे दूध पिती पिल्लं त्यांच्यासाठी एक वेगळं कंपार्टमेंट आहे। आणि त्याच्यानंतर जे 3 महिन्यानंतर दूध तुटलेले बोकडं किंवा पिल्लं त्यांच्यासाठी एक वेगळं कंपार्टमेंट आहे। आणि त्याच्यानंतर विक्रीचे म्हणजे विक्रीसाठी आलेले बोकड हे त्यांचं एक असं सेपरेशन केलेलं आहे। म्हणजे अशा ह्या पद्धतीने आम्ही आमच्या शेडची रचना केली नाही, त्या पद्धतीने आमच्या शेळ्यांची आणि पिल्लांची मांडणी आम्ही केली। कारण त्याच्यामुळे काय होतं की भांडणं वगैरे न करता किंवा जी थोडीशी मस्ती करणारी जात आहे बोकडांची जात, तर ती त्याच्यापासून आपला बचाव व्यवस्थित आपल्या पिल्लांचा होतो, मर्तुकीचं प्रमाण त्याच्यामुळे कमी होतं। आणि त्याचबरोबर सोजत ही आम्ही एक दुसरी जात आम्ही त्याच्यात ठेवलेली आहे। त्याचंही संगोपन त्याचंही नियोजन आम्ही अशा ह्या पद्धतीनेच केलेलं आहे। महंकाळ यांना या कामात त्यांचे मित्र करमाळा यांनी मदत केली आहे। या 2 मित्रांनी भागीदारीमध्ये हा व्यवसाय सुरू केलाय। शेळीपालन व्यवसाय करताना त्यांनी 30 एकरांवर या प्रकल्पाची उभारणी केली आहे। आपण ह्या शेडची रचना करत असताना पहिली साईज ही 40 बाय 50 चा मुक्त गोट्यासाठी फिरण्यासाठी जागा आणि 40 बाय 20 ही शेडसाठी जागा केली। कारण शेडमध्ये 40 बाय 20 ह्या जागेमध्ये शेळ्या संरक्षित होऊ शकतात शेडखाली, आणि नंतर त्यांना मुक्त फिरण्यासाठी किंवा त्यांच्या आरोग्याला चांगलं राहण्यासाठी त्यांना मोकळ्यापणे फिरण्यासाठी आपण 40 बाय 50चा पुढे एक मोकळा पटांगण ठेवलेलं आहे की ज्याप्रमाणे त्या मोकळ्या पटांगणात ते फिरत असतात। सध्या महंकाळ यांच्याकडे जवळपास 600 शेळ्या आहेत। त्यांचं संगोपन देखील सुरू आहे। शेडची उभारणी पूर्णत्वाकडे आली आहे। येत्या काळात दरवर्षी किमान 7,000 शेळ्यांचं संगोपन करण्याचा त्यांचा मानस आहे। आता आपल्याकडं जवळजवळ 550 ते 600 शेळ्या आहेत। ह्यांच्या चाऱ्याचं नियोजन आपण मागच्या वर्षी ज्यावेळेस पिकं निघाली तर त्यावेळेस आपण सोयाबीनचा भुस्सा, ड्राय चारा म्हणजे वाळला चारा आपण मोठ्या प्रमाणात गोळा करून स्टॉक केला होता। मोठ्या प्रमाणात कडवा आपण स्टॉक केला होता। आता हिरव्या चाऱ्यासाठीचं जे नियोजन आहे, आता सराउंडिंग आपली इथं 30 एकर आणखीन शेती आहे, त्या शेतीतनं आपण हिरव्या चाऱ्याचं नियोजन केलेलं आहे। आणि ह्या हिरव्या चाऱ्याचं कायमस्वरूपी नियोजन होण्यासाठी, कारण हा दुष्काळी भाग आहे, इथं पाण्याचा अभाव आहे, माळरान असल्यामुळं मी इथून काटगावच्या आमच्या आपल्या प्लॉटपासून 3.5 किलोमीटर अंतरावरती एक छोटं म्हणजे छोटा डॅम आहे, त्या डॅमवरून पाईपलाईन करून 4 इंची पाईपलाईन करून 3.5 किलोमीटर ह्या हिरव्या चाऱ्याचं नियोजन केलेलं आहे। उस्मानाबादी शेळीबरोबर या फार्ममध्ये सोजल वाणाच्या शेळ्या देखील आहेत। शेळ्यांसाठी शुद्ध पाणी, शुद्ध चारा देण्याची व्यवस्था महंकाळ यांनी केली आहे। शेळ्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आहार हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे। त्यामुळे आम्ही त्यांना सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपासून आहाराचं आमचं एक प्रॉपर नियोजन आहे।
तर ह्या प्रॉपर नियोजनामध्ये आम्ही त्यांना सकाळी पहिल्यांदा 8 वाजता भरड्यामध्ये मका, गहू, हरभरा चुन्नी, हरभरा भुसा, त्याच्यानंतर गूळ आणि तेल अशा पद्धतीचं एक कॉन्सन्ट्रेशन तयार करून आम्ही त्यांना ते सकाळचा पहिला आहार देतो. त्याच्यानंतर 2-3 तासानंतर त्यांना हिरवा चारा त्यांना दिला जातो आणि नंतर त्यांना 1 तासा दीड तास म्हणजे साधारणतः 1 ते 2 वाजता दुपारी त्यांना थोडा ड्राय हिरवा वाळला चारा थोडा दिला जातो आणि नंतर परत संध्याकाळी त्यांना 4:30-5 वाजता परत त्यांना भरडा थोड्या प्रमाणात आम्ही दिला जातो आणि त्यानंतर संध्याकाळी शेवटचा 7-7:30ला हिरवा आणि वाळला असा मिक्स प्रमाणात चारा दिला जातो. तर दिवसाचं जर नियोजन केलं तर प्रत्येक गोठला हे साधारणतः 300 ते 350 ग्राम आम्ही भरडा देतो सगळं मिक्स करून आणि त्यानंतर 4 ते 4.5 किलोपर्यंत हिरवा चारा आणि साधारणतः अर्धा ते 1 किलो त्यांना ड्राय चारा दिला जातो. शेळ्यांच्या आरोग्य आणि आहारासोबत विक्री तंत्र हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. शेळी पालनामध्ये विक्रीला सर्वाधिक महत्त्व आहे. शेळी उद्योगामध्ये यशस्वी होण्यासाठी जसं शेळ्यांचं संगोपन आणि शेळ्यांचं ग्रोईंग जेवढंच महत्त्वाचा पार्ट आहे तेवढाच दुसरा पार्ट आहे त्याचा मार्केटिंग. कारण मार्केटिंगमध्ये योग्य दर योग्य किंमत मिळाली तर शेतकरी आज ह्याच्यामध्ये सधन होऊ शकतो. कारण आजचा आमचा अनुभव असा आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या हातात भाव नाही, मार्केट त्यांच्या हातात नाही. मग त्यासाठी आमचा जो महत्त्वाचा याच्यातला जो पार्ट आहे की शेळ्यांचं मार्केट आपल्या हातात राहिलं पाहिजे आणि आपण स्वतःच्या शेळ्या कन्झ्युमरपर्यंत आपण पोचलं पाहिजे. म्हणून ह्या विषयाने आम्ही अभ्यास केला असता शेळ्यांचं जे किंवा बकऱ्याचं जे कन्झम्पशन आहे म्हणजे भारतामध्ये जेवढे काही बकरी दरवर्षी तयार होतात तर त्यांचं कन्झम्पशन कशा पद्धतीने आहे तर त्याचं कन्झम्पशन जे आहे हे 75% कन्झम्पशन हे डेली मीट मार्केटसाठी जातं आणि 25% कन्झम्पशन जे आहे हे 1 डे इव्हेंटसाठी जातं. त्याच्यामध्ये बकरीचं मार्केट आहे, त्याच्यानंतर छोट्या छोट्या गावांच्या जत्रेंचं मार्केट आहे, नवस वगैरे करतात त्यांच्यासाठी एक मार्केट आहे. तर अशा प्रकारे हे 25% कन्झम्पशन आहे. मग आम्ही आमच्या मार्केटिंगचं नियोजन अशा पद्धतीने केलेलं आहे की 75% हा आमचा जो माल आहे हा डेली मीट मार्केटसाठी म्हणजे 75% कन्झम्पशनसाठी आम्ही तयार करतो आणि 25% जे आहे ते इव्हेंटसाठी तयार करतो. आता बकरीचा इव्हेंट आता आहे त्यामुळं आम्ही जवळजवळ 350 बोकड्स आम्ही तयार केले होते आणि ही बोकड आम्ही आता पुण्यामध्ये ठिकठिकाणी आम्ही आमचे स्टॉल लावलेत. स्वतः आम्ही मार्केटमध्ये स्वतः उतरलो आहे, आमचं ब्रँडिंग करतो आहे आणि शगुन गोट फार्मचा एक ब्रँड खाली आम्ही डायरेक्ट कन्झ्युमरशी अप्रोच होऊन डायरेक्ट कन्झ्युमरच्या भावना काय आहेत, कन्झ्युमरची काय व्याख्या आहे बोकड खरेदी करताना हे अभ्यास करत आम्ही मार्केटिंगमध्ये स्ट्रॉंग होण्याचा प्रयत्न स्टेप बाय स्टेप करतो आहे. ह्याच्याबरोबर डेली मीट मार्केट जे आहे डेली मीट मार्केटमध्ये एक वेगळ्या पद्धतीने आम्ही उतरत आहोत. कारण डेली मीट मार्केट हे मोठ्या प्रमाणाचं कन्झम्पशन या शेळ्यांच्यामध्ये आहे. कारण डेली मीट मार्केट हे 75% कन्झम्पशन आहे. हे कन्झम्पशन ॲक्वायर करण्यासाठी आम्ही स्वतःचे आमचे एक हायजेनिक गोटमीट शॉट आम्ही थोड्या दिवसात आम्ही लॉन्च करत आहोत आणि ह्या गोटमीटच्या शॉपच्या माध्यमातून आम्ही जे 75% आमचं जे कन्झम्पशन आहे हे कन्झम्पशन आम्ही त्या माध्यमातून निर्माण करून स्वतःचा ब्रँड आणि स्वतःची एक इमेज आणि मीटमध्ये एक ब्रँडेड मीट कसं असावं हे आम्ही त्या माध्यमातून आणत आहोत. महंकाळ यांच्या गोट फार्ममध्ये जे शेतकरी शेळी पालनात अपयशी झाले त्यांना पुन्हा प्रशिक्षण दिलं जातं. तसंच त्यांच्या अपयशाची कारण मीमांसा देखील केली जाते. जे काही लोक अनसक्सेस झालेत त्या लोकांना आम्ही एकत्र करून कारण आमचा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट 7,500 शेळ्यांचा आहे. त्याच्यामध्ये 2,000 ह्या पिल्लं देणाऱ्या कायम शेळ्या असतील, 4,000 त्यांची कायमस्वरूपी पिल्लं असतील आणि 1,500 आमचे विक्रीचे बोकड असतील. पण आमच्याकडे जे 4,000 पिल्लं तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली ॲव्हरेज 50% मेल आणि 50% फिमेल असतात. मग ते 50% फिमेलमध्ये 2,000 हे आमच्या फिमेल शेळ्या आहेत म्हणजे प्रोडक्शनसाठी उपयोगात येणाऱ्या शेळ्या आहेत. मग ह्या शेळ्यांचं आम्ही विक्री न करता ह्याचं नियोजन का नाही आम्ही या शेतकऱ्यांबरोबर काही कॉन्टॅक्ट्स करून किंवा त्यांच्याशी आम्ही चर्चा करून किंवा त्या लोकांना आमच्यात सामावून घेऊन का त्यांना जवळ करू नये असा आमचा एक उद्देश याच्यामध्ये निर्माण झाला. महंकाळ यांच्या शेळीपालन व्यवसायाला पशुसंवर्धन विभागाचं मोठं सहकार्य मिळतंय. पशुवैद्यकांच्या सल्ल्यानं त्यांना शेळी संगोपन करणं सोपं जातंय. उस्मानाबादी शेळ्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत लसीकरणाचा पुरवठा या फार्मला केला जातो. इथल्या जे तांत्रिक मनुष्यबळ आहे त्या मनुष्यबळाला मदत करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे जवळचे जे डॉक्टर्स आहेत ते इथं येऊन वारंवार आवश्यकतेनुसार इथल्या फार्म मॅनेजमेंटला ॲडवाईज करत असतात, ट्रीटमेंट देत असतात.
या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती शेळ्या एकत्र असल्या कारणामुळे त्यांना साथरोग येणार नाही यासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन विभागामार्फत वेळोवेळी इथं दिलं जातं. उस्मानाबादी शेळीचं संगोपन करण्याबरोबर तिच्या ब्रँडिंगसाठी जिल्हा प्रशासन विशेष प्रयत्न करतंय. शिवकुमार महंकाळसारखे काही शेतकरी हे उस्मानाबादी गोट ब्रीडर्स असोसिएशनमध्ये अत्यंत ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांनी अगदी देखणा प्रोजेक्ट हा उभारलेला आहे. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये त्यांचा प्रोजेक्ट हा आदर्श होणार आहे आणि बाकी आमचे गोट ब्रीडर्स असोसिएशनचे मेंबरांना आम्हाला तिथे घेऊन जाता येईल व त्यांना पण हे प्रोजेक्ट पाहून एक प्रकारचं नवीन प्रोत्साहन मिळणार आहे. शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय म्हणून न पाहता येणाऱ्या काळात याकडं उद्योग म्हणून पाहणं गरजेचं आहे, असं महांकाळ यांचं मत आहे. ह्या बिझनेसकडे एक इंडस्ट्री म्हणूनचं स्वरूप देण्यासाठी आम्ही जवळ 7 ते 8 कोटीचं इन्व्हेस्टमेंट ह्या प्रोजेक्टसाठी आम्ही केलं होतं आणि ह्याच्यामध्ये जवळ 7,500 शेळ्यांचा आमचा हा प्रोजेक्ट आहे. ह्याच्या माध्यमातून आम्हाला विक्रीच्या नियोजनातनं किंवा ह्या इंडस्ट्रीमधनं एक्सपोर्टला आम्ही कसं जाऊ, एक्सपोर्टच्या माध्यमातून आम्ही किंवा म्हणजे ही उस्मानाबादी शेळी आपण भारताबाहेर कसं नेता येईल ह्याचं आमचं नियोजन आहे आणि त्या नियोजनामध्ये आम्ही जवळ 70% मी आता यशस्वी आहोत. अजून कालांतराने 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये आमचं ह्या प्रोजेक्टमधनं साधारणतः दरवर्षी असा आम्ही सेटअप करून घेतला आहे की वर्षाला उत्पन्न कमीत कमी 1 कोटीच्या पुढे आमचं ह्याच्यामध्ये पूर्ण उत्पन्न आम्हाला मिळेल अशा पद्धतीचं नियोजन, अशा पद्धतीचं प्लॅनिंग आम्ही ह्या कन्सेप्टमधनं ह्या इंडस्ट्रीमधनं आम्ही केलेलं आहे. महांकाळ आणि करमाळा या दोघा मित्रांनी एकत्र येऊन शगुन हा ब्रँड विकसित केलाय. त्याच्या माध्यमातून विक्री करणं सोपं जातंय. उस्मानाबादी शेळी संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांची एक संस्था स्थापन करण्यात आली आहे. उस्मानाबादी गोट ब्रीडर्स असोसिएशनमध्ये जवळपास 200पेक्षा जास्त लोक जे की उस्मानाबादी गोट त्यांच्याकडे आहे असे एकत्र आलेत आणि उस्मानाबादी गोट असोसिएशन आम्ही स्थापन केली. त्या माध्यमातून आम्ही अनेक भूमिहीन जे शेतकऱ्यांकडे कमी जागा आहे अशा लोकांना आपण 2 शेळ्या 4 शेळ्या अशा प्रकारचे विविध माध्यमातनं आणि योजनेतनं त्या शेळ्या वाटप केल्या. अनेक ठिकाणी काही तरुण मंडळी एकत्र आलीत आणि त्यांनी आपलं कम्युनिटी कॉर्पोरेट्स तयार करून शेळी गटं तयार केलीत आणि ते शेळी गटाच्या माध्यमातून एकत्रित शेळी पालन हे त्यांनी सुरू केलं आणि अशा प्रकारे शेळी ही आर्थिक विकासाला एक मदत म्हणून उस्मानाबादमध्ये प्रगतिशील होत आहे. येत्या काही वर्षात महांकाळे यांना शेळीपालनातून वार्षिक 1 कोटी रुपयांच्या नफ्याचं उद्दिष्ट गाठण्याचं टार्गेट आहे. लवकरच त्यांना यामध्ये यश मिळणार आहे. त्यांच्याप्रमाणे शेळीपालन हे पूरक व्यवसाय म्हणून न करता मुख्य व्यवसाय म्हणून करणाऱ्यांनाच यातून मोठं यश गवसेल हे नक्की. दीपक क्षीरसागरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, उस्मानाबाद.